नमस्कार. डिवाइन फ्रेग्रन्स टॅरोट चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज एक टाइमलेस रीडिंग करायचं आहे. म्हणजे जेव्हा कधी तुम्ही या व्हिडिओला सामोरे जाल, जेव्हा कधी तुमच्या डेस्कटॉपवर किंवा मोबाईल स्क्रीनवरती हा व्हिडिओ येईल आणि तुमची इच्छा होईल ती स्वतःहून ओपन करून पाहण्याची, त्यावेळी असं समजा की डिवाइनला तुम्हाला गायडन्स करायचं आहे. या पुढच्या आठवड्यासाठी एंजल्सना तुम्हाला काय सांगायचं आहे, कुठल्या प्रिकॉशन घेण्यासाठी हा त्यांचा गायडन्स आहे, तुमची एनर्जी कशी असणार आहे पुढच्या आठवड्यासाठी, ते आपण आज बघायचं आहे. पिक अ कार्ड रीडिंग असेल. हे 3 पाईल्स असतील, त्यातलं सिलेक्शन करायचं तुम्ही इंट्युटिव्हली. तुमचं सिलेक्शन इंट्युइशननेच असू दे, कारण म्हणजे तुम्ही तुमच्या रीडिंगसाठी प्रॉपर रीडिंग चॉईस कराल. 3 पाईल्स असतील. आपण त्यांना राशींची चिन्हसुद्धा देऊया, म्हणजे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. मग चित्रावरून, नंबरवरून किंवा मग राशींच्या साईनवरून तुम्ही हे करू शकता, सिलेक्शन करू शकता. पाईल नंबर 1 लव, पाईल नंबर 2 थ्रेशहोल्ड हे चित्र आहे, आणि पाईल नंबर 3 एनलाइटनमेंट हे चित्र आहे. यांना आपण राशीची चिन्ह देऊ. तुम्ही तुमच्या चंद्ररास किंवा तुमची सूर्यरास, म्हणजे पत्रिकेमध्ये ज्या घरामध्ये चंद्र आहे ती चंद्ररास, ज्या घरामध्ये सूर्य आहे ती सूर्यरास, किंवा मग तुमचं जन्मलग्न म्हणजे पहिल्या घरात जे फर्स्ट हाऊस असतं पत्रिकेमध्ये, तिथे जी रास असेल त्यावरून तुम्ही चॉईस करू शकता. आणि समजा जर तुम्ही पाईल सिलेक्शन केलं आणि त्याला तुमची रास मॅच होत नाही तरी काही फरक पडत नाही. पाईल तुम्ही एकापेक्षा जास्त देखील सिलेक्ट करू शकता. पाईल नंबर 1 साठी कुंभ रास आहे, वृश्चिक रास, मिथुन रास आणि मेष रास. पाईल नंबर 2 साठी धनुरास, कर्क रास, मकर रास आणि सिंह रास. पाईल नंबर 3 साठी वृषभ रास, कन्या रास, तुळा रास आणि मीन रास ही राशींची चिन्ह आहेत. सो पाईल नंबरवरून 1, 2, 3 किंवा या चित्रांवरून किंवा मग राशींच्या चिन्हांवरून तुम्ही पाईल सिलेक्शन करा. 2 मिनटं मेडिटेट करा हवं तर यावरती, तुमची एनर्जी कनेक्ट होऊ दे आणि सिलेक्शन करा. आणि सिलेक्शन झाल्यानंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याचे टाईम स्टॅम्प आहेत, म्हणजे ज्या ज्या वेळेला या प्रत्येक पाईलचं रीडिंग स्टार्ट होईल त्या वेळा तिथे मेन्शन केलेल्या आहेत. त्यावरती तुम्ही क्लिक केलं की डायरेक्टली तुम्ही तुमच्या रीडिंगला जाल. तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघण्याची गरज नाही. आज आपला विषय आहे की पूर्ण आठवडा पुढचा तुम्हाला कसा जाणार आहे. सो या रीडिंगसाठी मी या नैसर्गिक कुंडलीचा वापर करणार आहे. कुंडलीचा वापर यासाठी की कुंडलीतलं प्रत्येक घर आपल्याला काही ना काही सांगत असतं. म्हणजे आपल्या जीवनाचा पट ह्या पूर्ण कुंडलीतून आपण सांगू शकतो. पहिलं घर हे आपलं स्वतःचं असतं, आपलं स्वरूप, आपलं अभिमान, स्वाभिमान, आपल्या जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन,
आणि समाज आपल्याकडे कसं बघतोय ते सर्व आपण पहिल्या घरावरून कळू शकतो आपल्याला. दुसरं घर जे आहे ते धनस्थान आहे. वडिलोपार्जित धन किंवा आपली जी इस्टेट आहे, आपण कमवलेली, इन्व्हेस्ट केलेली इस्टेट, सोनं नाणं सगळं, हे या घरावरून बघितलं जातं. तृतीय स्थान हे पराक्रम स्थान आहे, लहान भावंडांचं आहे, छोट्या मोठ्या प्रवासाचं आहे. चतुर्थ स्थान आपल्या सुखसोयींचं आहे, आपला आनंद, आपलं घरदार, गाडी, बंगला, जे काय सुखसोयी असतील त्या, आपली मनशांती, झोप, आपली आई, याचं घर आहे. पंचम स्थान हे विद्येचं स्थान आहे. यावरून आपल्या छंदातून आपण कमवलेली जी कमाई असते ती सुद्धा पाहिली जाते. आपल्या संततीचं स्थान आहे. षष्ठ स्थान आपल्या नोकरीचं आहे, ऋणरोगांचं आहे. सप्तम स्थान जोडीदाराचं, आपला वैवाहिक जोडीदार किंवा मग बिझनेस पार्टनर वगैरे जो आपल्यासोबत आहे, तो अनमॅरिड असतील तर त्यांच्यासोबत जे आहेत ते सप्तम स्थानावरून पाहू शकतो. अष्टम स्थान हे मृत्यू स्थान आहे. इथे अचानक मिळणाऱ्या धनाबद्दल देखील पाहिलं जातं. नवम स्थान हे भाग्यस्थान आहे. उच्च शिक्षण पाहिलं जातं या स्थानावरून. दशम स्थान आपलं कर्मस्थान आहे, वडिलांचं स्थान आहे. 11वं स्थान हा कर्माचा लाभ आहे, मित्रमैत्रिणींचं, समाजाचं. आणि दुसरं म्हणजे सुना जावई यांचं स्थान आहे. 12वं स्थान हे व्ययस्थान आहे, परदेशागमन पाहिलं जातं. तर असं प्रत्येक घर हे काही ना काही सांगत असतं. त्यामुळे या कुंडलीचा वापर करून आपण पुढच्या आठवड्याचं एक प्रेडिक्शन्स पाहू, आपल्याला काय गायडन्स आहे ते पाहू. म्हणजे एक पूर्ण ओव्हरव्ह्यू होईल, पूर्ण आपल्या लाईफचा ओव्हरव्ह्यू घेता येईल आपल्याला. ओके, सो तुमचं जर सिलेक्शन झालेलं असेल तर टाईम स्टॅम्प आहे त्यावरती तुम्ही क्लिक केलं, तुम्हाला रीडिंग पाहता येईल. सो आता आपण आपल्या रीडिंगमध्येच भेटू. फाईल नंबर 1, वेलकम टू द रीडिंग. तुमचं कार्ड आहे लव आणि तुमच्या राशींची चिन्ह आहेत वृश्चिक, मेष, कुंभ आणि मिथुन. आपण हा चार्ट घेऊया. सर्वप्रथम मी सगळे कार्ड्स ड्रॉ करेन, मग आपण ते वाचू. बॉटम ऑफ द डेक 5 ऑफ स्वॉर्ड्स कार्ड आहे. प्रथम स्थानामध्ये 4 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. द्वितीय स्थानामध्ये 7 ऑफ वॉन्ड. तृतीय स्थानात 3 ऑफ कप्स. चतुर्थ स्थानात 7 ऑफ पेंटॅकल्स. पंचम स्थानात द चॅरियट.
षष्ठ स्थानात द फूल, सप्तमात द डेविल, अष्टमात थ्री ऑफ स्वॉर्ड्स, नवम स्थानात नाइट ऑफ वॉन्ड, दशमात सिक्स ऑफ स्वॉर्ड्स, लाभस्थानात 11व्या स्थानात किंग ऑफ वॉन्ड्स, आणि 12वं स्थान व्ययस्थान तिथे एस ऑफ पेंटॅकल्स. होप्स तुम्हाला सगळे कार्ड्स प्रॉपर दिसत आहेत. ओव्हरऑल हा स्प्रेड बघितल्यानंतर असं वाटतं की हा करिअर रिलेटेड आहे. म्हणजे कसं बघा, 12वं स्थान हे परदेशागमनाचं स्थान आहे आणि 6th हाऊस हे आपली नोकरी किंवा ऋण, रोग ऋणाचं आहे. आजार पाहिले जातात, कर्ज वगैरे असतील घेतलेली कोणी तर ती पाहिली जातात. तसं हे आपल्या नोकरीचं स्वरूप, नोकरीचं स्थान देखील दाखवतं. तिथे न्यू बिगिनिंगचं कार्ड आहे, द फूलचं कार्ड आलं आहे तिथे, आणि हे फार पॉझिटिव्ह आहे. हे कार्ड असं आहे ना, या कार्डचं मेसेज असं आहे ना की काहीतरी नवीन सुरुवात आहे, की अगोदरचं सोडून एक नव्याने सुरुवात झालेली आहे हे दाखवणार आहे. आणि सुरुवात अशी आहे की जे काही तुम्ही तुमच्यापैकी कोणी जे काही तुम्ही करणार असाल त्याचा आधीचा एक्सपिरियन्स नाही आहे तुम्हाला, तुम्ही सगळं नव्याने करताय असं काहीसं हे कार्ड सांगतं. म्हणजे एक प्रकारे ही कॅल्क्युलेटेड रिस्क आहे. आणि त्याच्या अगदी बरोबर सप्तमामध्ये ते एस ऑफ पेंटॅकल्स. एस ऑफ पेंटॅकल्स हे दाखवतं की मटेरियल लेवलला किंवा तुमच्या मटेरियल रिसोर्सेसमध्ये किंवा तुमच्या जे पेंटॅकल्स दाखवतात त्या गोष्टींमध्ये पेंटॅकल्स काय दाखवतात तर तुमचे जॉब, तुमचं करिअर, तुमचा बिझनेस, तुमचं फिजिक, तुमच्या सगळे तुमचे मटेरियल रिसोर्सेस, आपली इन्व्हेस्टमेंट, वेल्थ जे काय आहे ते आपले पॉझिशन्स, हे सगळं म्हणजे जे मटेरियल लाईफमध्ये ज्या गोष्टींची आपल्याला गरज असते त्या सगळ्या गोष्टी पेंटॅकल्स दाखवले जातात. आणि पेंटॅकल्सचं कार्ड जे एस ऑफ पेंटॅकल्स ही म्हणजे एक संधी, दैवी संधी परमेश्वराने दिलेली, ही तुम्हाला 12व्या स्थानात आहे. 12वे स्थान हे ॲक्च्युली व्ययस्थान आहे, पण हे परदेशागमनाचं सुद्धा आहे. त्यामुळे कदाचित तुमच्यापैकी काही जणांना परदेशामध्ये एखादी जॉबची संधी किंवा शिक्षणासंबंधी, कारण पेंटॅकल्स हे शिक्षणसुद्धा दाखवतात, हायर एज्युकेशन्स, तर परदेशामध्ये एखादी संधी तुम्हाला आलेली आहे आणि ती नोकरीबाबत आहे किंवा तुमच्या जॉबशी रिलेटेड आहे, करिअरशी रिलेटेड आहे ती संधी, हे ते फुलचं कार्ड दाखवतं. आणि ती इतकी पोटंट आहे ही संधी. एस ऑफ पेंटॅकल्स हे खूप पोटेन्शियल असलेलं कार्ड आहे. म्हणजे ती संधी अशी आहे की ती तुम्हाला बरंच काही मिळवून देणारी आहे. इनफॅक्ट जे लाभाचं स्थान आहे ना तुमचं, तिथे किंग ऑफ वॉन्ड आहे, हायर ऑथॉरिटीजचं कार्ड आहे तुमच्या इथे लाभाचं. किंग ऑफ वॉन्ड सुद्धा सांगते की लाभामध्ये तुम्हाला एक खूप क्रिएटिव्हिटी, एक फ्युचर प्रॉस्पेक्ट्स जास्त आहेत या स्थानात. म्हणजे पुढे जाऊन बराच काही लाभ मिळवता येईल अशी एनर्जी या 11व्या स्थानात आहे. दशम स्थान त्याबरोबर जर आपण बघितलं कर्मस्थान, तर तिथे 6 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे. तर 6 ऑफ स्वॉर्ड हे कसं आहे की
ही एनर्जी कशी आहे, मर्क्युरी अँड ॲक्विरियस अशी एनर्जी आहे. म्हणजे कुंभ राशीमध्ये बुध असेल. कुंभ राशी एक बौद्धिक रास आहे आणि बुध हा सुद्धा बुद्धीचाच ग्रह आहे. म्हणजे बौद्धिकदृष्ट्या एखादी तुम्हाला संधी आलेली आहे. कारण ही सगळी घरं आहे ना कनेक्टेड असतात. ही सगळी घरं अशी कनेक्टेड असतात पत्रिकेतली. मधली ही केंद्रातली घरं किंवा ही सगळी कनेक्टेड असतात, समोरासमोरची सप्तमात असलेली. त्यामुळे ही जी काही संधी आहे ना, ही अशी आहे की तुम्हाला आतापर्यंत जे काय आहे ना ते सगळं सोडून तुम्हाला हे इनफॅक्ट ट्रॅव्हलचं कार्डसुद्धा आहे. तुम्हाला एकतर आपलं पूर्ण स्थान, आपण घर चेंज करतो आहे, दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहतो आहे, किंवा एखाद्याचा खूप स्ट्रगल पिरियड असेल तर त्या एक स्ट्रगल पिरियडमधून, त्या चाओसमधून एक त्या व्यक्तीचा प्रवास हा आता संथ पाण्याकडे, म्हणजे एक खूप पीसफुल ठिकाणी, लाईफ आता खूप पीसफुल होत आहे असंही याचा अर्थ होतो. ते कार्ड दशमात आहे, ट्रॅव्हलचा कार्ड दशमात. कर्मासंबंधी तुम्हाला कुठेतरी प्रवास करायचा आहे हे दाखवत आहे. आणि 12 परदेश आगमनाच्या इथे एस ऑफ पेंटेकल्स. आणि कर्मस्थान आपलं षष्ठ स्थान, जिथे नोकरीचं स्थान आहे तिथे फुल न्यू बिगिनिंग. त्यामुळे ही सगळी जी सिंक्रोनिसिटी आहे त्यावरून तरी असं कळतं की तुमच्यापैकी काही जणांना परदेशामध्ये किंवा तुम्ही राहताय त्या ठिकाणापासून लांब अशी एखादी एक करिअर विषयक किंवा मटेरियल एक ऑपॉर्च्युनिटी तुम्हाला मिळालेली आहे, तुमच्या आयुष्यात आता आलेली आहे. कुठेतरी हे फर्स्ट हाऊस बघितल्यानंतर असं वाटतं की तुम्ही थोडंसं ती संधी ॲक्सेप्ट करावी की न करावी याबद्दल तुमच्या मनामध्ये एक द्विधावस्था आहे. कारण हे होल्डिंग बॅकचं कार्ड आहे की आपण एखाद्या गोष्टीची अँझायटी, फोबिया घेऊन एखाद्या गोष्टीपासून थोडंसं लांब राहतो, किंवा जास्त एखाद्या गोष्टीबद्दल, आपल्या प्रॉपर्टीबद्दल किंवा आपले पोझिशन्स आहेत त्याबद्दल जास्त प्रोटेक्टिव्ह होणं, खूपच अटॅचमेंट करणं, हे असं काहीसे दाखवणारं कार्ड आहे. पण इथे ह्याचा अर्थ असं वाटतो की थोडीशी तुमच्या मनात थोडीशी एन्झायटी आहे किंवा मन तुमचं दोलायमान आहे की ही संधी तुम्ही ॲक्सेप्ट करावी की नाही करावी. समोर डेव्हिलचं कार्ड आहे. डेव्हिलचं कार्ड असं दाखवतं आहे हे सप्तम स्थान हे तुमचं चारित्र्य, म्हणजे तुमची एक काय म्हणतात त्याला, काय बरं, तुमचं चारित्र्य, एक तुमची नैतिकता वगैरे दाखवणारं कार्ड आहे. की तुमच्या मनाच्या ज्या एक बिलीफ सिस्टीम्स आहेत त्या कुठेतरी तुम्हाला अडवत आहेत. ही संधीसाठी अप्रोच करताना त्या कुठेतरी तुम्हाला मागे खेचत आहेत. कारण हे जे डेव्हिलचं कार्ड आहे ना हे सगळं टेम्पटेशन दाखवतं. काही वेळा आपण आहे त्या परिस्थितीमध्ये खूप सॅटिस्फाईड असतो, कुठेतरी काही नव्याने काही चेंज करायचं म्हटलं आणि ही पूर्ण अगदी नवीन बिगिनिंग आहे. म्हणजे इथे मागच्या एक्सपिरियन्सचा पण कदाचित तुम्हाला काही तितकासा फायदा होणार नाही. एक नव्याने सुरुवात आहे तुमची, म्हणजे अगदी शून्यातून सुरुवात केल्यासारखी ही कुठलीतरी संधी आहे. त्यामुळे काय होतं, एक पर्टिक्युलर लाईफची आपल्याला सवय झालेली असते, आपलं सगळं बसतान बसलेलं असतं आणि त्यातून आपल्याला एक नव्याने परत शून्यातून सुरुवात करायची म्हटली की थोडं मन आपलं दोलायमान होण्याचे चान्सेस असतात. हे तसं काहीतरी एक तुम्हाला एक लिमिटिंग बिलीफ म्हणतात ना की स्वतःला त्या आपलेच विचार आपली अडवणूक करतात, ते तसं कुठेतरी हे जे डेव्हिलचं कार्ड हे सांगते. आणि म्हणून तुमची द्विधावस्था आहे की तुम्ही ही संधी घ्यावी की न घ्यावी असं. तर स्पिरिटचा तुम्हाला हाच गायडन्स आहे की तुम्ही ह्या संधीनंतर, ही संधी तुम्ही ॲक्सेप्ट केल्यानंतर एकतर सिक्युअर्ड लाभ तुम्हाला होणार आहेत. तुमची जे लाभाची कंडिशन आहे ना, म्हणजे या संधीपासून मिळणारे जे लाभ आहेत ना ते खूपच चांगले आहेत. कारण किंग ऑफ वॉन्ड हायर अथॉरिटीचं कार्ड तुमच्या लाभस्थानात आहे पहिले म्हणजे. दुसरं म्हणजे हे जे धनस्थान आहे त्या धनस्थानामध्ये 7 ऑफ वॉन्ड आहे. आता 7 ऑफ वॉन्डची एनर्जी कशी आहे की लाईक मार्स इन लिओ, असं सिंह राशीमध्ये जर मंगळ असेल तर मुळात सिंह राशी एकदम ऑथॉरिटीची रास आहे. त्यात मार्स म्हणजे एक ॲक्शनचा ग्रह, म्हणजे एक पॉझिटिव्हनेस आहे तुमच्या धनस्थानामध्ये की तुम्ही सगळ्या गोष्टी परतावून लावाल. जी काही चॅलेंजेस यापुढे येतील ती सगळी तुम्ही परतावून लावाल. तुम्ही स्वतःला एका उंचीवर नेऊन ठेवाल आणि एक
पॉझिटिव्हिटी आहे या कार्डमध्ये, की त्यामुळे धनस्थान आणि लाभस्थान ही दोन्ही चांगली आहेत, बलवान आहेत. त्यामुळे ही संधी तुम्हाला ॲक्सेप्ट करायला काहीच हरकत नाही असं स्पिरिटचं म्हणणं आहे. दुसरं म्हणजे तुम्हाला आता पेशन्स ठेवायचे. जे तुम्ही चतुर्थ स्थानामध्ये 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड आहे. तर 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड काय सांगतं, की तुम्ही जी काही मेहनत घेतलेली आहे ती आता तुम्हाला थोडासा पेशन्स ठेवायचा आहे. मे बी हा पेशन्स हा आहे की हा जो लाईफमध्ये चेंज आहे, ही चेंज सिच्युएशन जी आहे त्याचे तुम्हाला लाभ मिळेपर्यंत, ॲक्च्युअल लाभ हे वास्तवात तुम्हाला दिसेपर्यंत, ती संधी तुम्ही घेतल्यानंतर ती किती फ्रुटफुल आहे हे तुम्हाला कळेपर्यंत तुम्हाला पेशन्स करण्याची गरज आहे. कारण हे आपल्या मनाचं स्थान आहे. चतुर्थ स्थान हे आपल्या मनशांतीचं स्थान आहे. मग त्यामुळे तुमच्या मनाला तुम्ही एक धीर द्या, पेशन्स राहू द्या. आणि जे काही लिमिटिंग बिलीफ आहेत ना, ते तुम्हाला, हे जे तुमचं बॅगेज आहे, जे तुम्ही मनावरती ओझं घेऊन आहेत, ते तुम्हाला मागे ठेवून पुढे आता प्रवास करायचा आहे. आणि ही संधी जर तुम्ही घेतली तर एक सिक्युअर बेनिफिट्स तुम्हाला यापुढे मिळणार आहेत. दुसरं म्हणजे भाग्यस्थान जे आहे, भाग्याची जोड, तिथे नाईट ऑफ वॉन्ड आहे. हे सुद्धा चांगलं कार्ड आहे तुम्हाला, नाईट ऑफ वॉन्डचं. तृतीय स्थानचे पराक्रम स्थान असतं, जिथे आपली काय स्ट्रेंथ आहे, आपल्या विल पॉवर काय आहे, आपण आपल्यात किती धडाडी आहे, हे तृतीय स्थानावरून कळतं. आणि तिथे 3 ऑफ कप्सचं कार्ड आहे. हे खूप पॉझिटिव्ह कार्ड आहे. 3 ऑफ कप्स म्हणजे एक तुमच्यात एक मुळात मनाची पॉवर आहे, एक इनबिल्ड तुम्ही स्ट्रॉंग आहात. हे तिन्ही कप त्यांनी उंचावर धरलेले आहेत. त्यामुळे आणि कप्स काय दाखवतात, तुमचे इमोशन्स, तुमचं माइंड, ह्या सगळ्या गोष्टी दाखवतात. आणि त्यामध्ये ते कप्स त्यांनी उंचावरती उचलून धरले. त्यामुळे तुमच्यामध्ये ते स्ट्रेंथ आहे, एक मानसिक जी स्ट्रेंथ म्हणतात ना, ते स्ट्रेंथ तुमच्याकडे आहे की या गोष्टीला तुम्ही फेस कराल. ही गोष्ट, हे जे चेंज आहेत तुमच्या आयुष्यामध्ये येत आहेत त्याला तुम्ही फेस कराल. पंचम स्थानामध्ये सुद्धा आता चॅरियटचं कार्ड आहे. पंचम स्थान सुद्धा कसं एक विद्येचं स्थान असतं, उपासनेचं स्थान असतं, संततीचं स्थान. एक बौद्धिक गोष्टींनी आपण जे काही पैसा मिळवण्याचा प्रयत्न करतो तो पंचमावरून बघतात. तर तिथे सुद्धा चॅरियटचं कार्ड हे विल पॉवर दाखवतो, एक स्ट्रॉंग विल पॉवर. पण ते कार्ड असंही दाखवतं की जे काही कमवायचं आणि हे विजय दाखवतो, म्हणजे सगळ्यामध्ये. पण ते अडथळ्यांची शर्यत पार करूनच, हाही एक मेसेज आहे की चॅरियटला काही गोष्टी, चॅलेंजेस फेस कराव्याच लागतात. सो स्पिरिट्सचं म्हणणं हेच आहे की तुम्हाला आता जरी तुम्हाला ही ऑपॉर्च्युनिटी थोडी त्रासदायक वाटली किंवा त्याचं काही टेन्शन असेल, तरी काही अडथळे तुम्हाला पार करावे लागतील, पण ते स्ट्रेंथ तुम्हाला आहे. तेवढी एक मनाची कंडिशन्स तुमची आहे. जसं हे 3 ऑफ कप्सचं कार्ड हे तृतीय स्थानामध्ये आहे. तुमची स्वतःची कॅपॅसिटी आहे की तुम्ही ते सगळं करू शकता, आणि म्हणूनच तुम्हाला चॅरियटचं कार्ड आहे. हे स्ट्रॉंग विल पॉवरचं कार्ड आहे. जेव्हा ही कार्ड्स इथे येतात टेबलवरती, तेव्हा त्या क्वालिटीज ह्या तुमच्यामध्ये असतात, फक्त त्यांना ॲक्टिवेट करणं हे गरजेचं असतं. सो इनफॅक्ट हे 3 ऑफ स्पोर्ट्सचं कार्ड निगेटिव्ह आहे, पण ते अष्टमात आहे. आणि त्याचा हा अर्थ आहे की आता एक अडथळे बऱ्यापैकी दूर झालेले आहेत. एक तुमचा रस्ता, ही ऑपॉर्च्युनिटी तुम्ही घेण्यासाठी तुमचा मार्ग मोकळा झालेला आहे. आणि त्यामुळे तुम्ही मनाची कुठलीही द्विधावस्था न करता तुम्ही ही ऑपॉर्च्युनिटी ॲक्सेप्ट करावी, असं स्पिरिट्सचं म्हणणं आहे.
इनफॅक्ट बॉटम ऑफ द डेक सॉरी, बॉटम ऑफ द डेक सुद्धा हे 5 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड आहे ना. हे 5 ऑफ स्वॉर्ड्सचं कार्ड सुद्धा हे सांगतं की तुम्ही आता थोडीशी डिटॅचमेंट, इनफॅक्ट ही जी एनर्जी आहे ना, ही विनस इन ॲक्वेरियस आहे, की तुम्ही या सगळ्यातून थोडीशी म्हणजे शुक्र शनीच्या राशीत असेल तर एक कोणत्या प्रकारची एनर्जी असेल तेही सांगते, की ह्या सगळ्या गोष्टीतून तुम्हाला ज्या त्रासदायक ठरत आहेत, हे स्पोर्ट्स आहेत ना, हे स्पोर्ट्स हे नेहमी आपल्या विचारावरती त्यांची कमांड असते. 5 ऑफ स्वॉर्डमध्ये काय आहे की तुमचेच विचारांचं कॉन्फ्लिक्ट चाललेलं आहे, म्हणजे एक विचारांची गर्दी आहे तुमच्यामध्ये. तुम्हाला एका गोष्टीवरती फोकस करता येत नाही आहे मे बी. तर इथे मेसेज काय आहे की जे त्रासदायक होत आहेत तुम्हाला विचार, त्यापासून तुम्ही डिटॅच व्हा, असं काहीसं ही एनर्जी आहे इथे विनस इन ॲक्वेरियसची. सो ओव्हरऑल तुम्हाला या स्प्रेडमध्ये मेसेज असा आहे, पाईल नंबर 1, की जी काही तुम्ही ऑपॉर्च्युनिटी आली आहे ना, परमेश्वरावरती श्रद्धा ठेवा, एक युनिवर्सवरती श्रद्धा ठेवा. स्पिरिट्सचं तुम्हाला हेच म्हणणं आहे की युनिवर्सवरती श्रद्धा ठेवा, सर्व पुढे काही चांगलं होणार आहे. लाँग टर्म बेनिफिट्स, किंग ऑफ वॉन्डवरून लाँग टर्म बेनिफिट्स बघितले जातात. म्हणजे ही संधी आता तुम्ही ॲक्सेप्ट कराल. एक थोडा काळ तुम्हाला थोडे परिश्रम घ्यावे लागतील, तुम्ही पेशन्स ठेवा आणि पुढे जाऊन ही संधी तुम्हाला खूप चांगले बेनिफिट्स करून देणारी आहे. सो मला हाच एक मेसेज दिसतो आहे या स्प्रेडमध्ये. तर तुम्हाला माझं रीडिंगचं आवडलं असेल तर प्लीज या चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुन्हा पुन्हा भेट देत राहा. ओके, बाय. फाईल नंबर 2, वेलकम बॅक टू द चॅनल. तुमचे थ्रेश होल्डचं कार्ड आहे आणि तुमच्या राशींची चिन्ह आहेत कर्क रास, मकर रास, धनुरास आणि सिंह रास. तुमचे कार्ड्स ड्रॉ करूया. छान. फर्स्टच कार्ड सनचं आलेलं आहे, खूपच छान आहे. बॉटम ऑफ द डेक 10 ऑफ वॉन्ड्स, कम्प्लिशनचं कार्ड आहे 10 ऑफ वॉन्ड्स. आता आपण कार्ड्स पाहूया. आधी फर्स्ट हाऊसमध्ये द सन, हे खूपच पॉझिटिव्ह कार्ड आहे. सेकंड हाऊसमध्ये क्वीन ऑफ कप्स, खूपच छान. थर्ड हाऊस किंग ऑफ पेंटॅकल्स, मस्त. फोर्थ हाऊसमध्ये 7 ऑफ पेंटॅकल्स, अगदी गेल्या वेळी पाईल नंबर 1 प्रमाणे फोर्थ हाऊसमध्ये 7 ऑफ पेंटॅकल्स आला आहे. फिफ्थ हाऊसमध्ये द 10 ऑफ कप्स. सिक्स्थ हाऊसमध्ये क्वीन ऑफ पेंटॅकल्स, वाव, खूपच छान कार्ड्स आहेत. म्हणजे आतापर्यंत आलेली सगळीच कार्ड्स छान आहेत, बेस्ट आहेत एकदम. सेवन्थ हाऊसमध्ये 8 ऑफ स्वॉर्ड्स, हे थोडं निगेटिव्ह कार्ड आहे पण बघता येईल याचा अर्थ काय आहे तो. 8th हाऊसमध्ये 5 ऑफ वॉन्ड. 9th हाऊस भाग्यस्थानात 2 ऑफ पेंटॅकल्स. 10th
दशम स्थानामध्ये द डेथचं कार्ड आहे. लाभस्थानामध्ये 3 ऑफ पेंटॅकल्स. आणि 12व्या स्थानामध्ये 5 ऑफ पेंटॅकल्स. पेंटॅकल्स 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 जास्त आहेत. हा सुद्धा करिअर रिलेटेडच असावा असं मला वाटतं. सगळे कार्ड्स व्यवस्थित दिसत आहेत. होप सो. सर्वप्रथम तर प्रथम स्थानामध्ये द सनचं कार्ड आहे. खूपच चांगलं आहे, पॉझिटिव्ह कार्ड आहे. द सनचं कार्ड काय सांगतं? मुळात आत्माकारक आहे प्लॅनेट, त्यामुळे एक आत्मिक शक्ती असणार आहे तुमच्यामध्ये. पॉझिटिव्हिटी असते लाईफमध्ये. फॅमिलीमध्ये एक आनंद असेल, सर्वांशी वागणं चांगलं असेल, कुठल्याही गोष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन तुमचा पॉझिटिव्ह असेल या पुढच्या आठवड्यामध्ये. आणि आनंदी आनंद असेल. म्हणजे इनफॅक्ट पंचम स्थानामध्ये हे जे आपलं लव्ह लाईफचं स्थान आहे, तिथे सुद्धा एक 10 ऑफ कप्सचं म्हणजे फुलफिलमेंटचं एक हॅपी फॅमिलीचं कार्ड आहे. त्यामुळे कुटुंबामध्ये दुसरं कुटुंबस्थान जिथून वैवाहिक सौख्य पाहिलं जातं, तिथून क्वीन ऑफ कप्सचं कार्ड आहे. त्यामुळे आणि हे कप्स म्हणजे इमोशन्सच्या मधलं एक हायर लेवलचं कार्ड आहे. त्यामुळे ही कार्ड्स बघता असं दिसतंय की एक आनंदी आनंद असेल, एक कुटुंबामध्ये खूप चांगलं वातावरण असेल, सौजन्याचं असेल, वैवाहिक जोडीदाराशी चांगलं नातं असेल तुमचं. धनस्थानाच्या बाबतीत सुद्धा एक चांगले दिवस आहेत. जर काही इन्व्हेस्टमेंट वगैरे काही करायची असेल किंवा काही डिसिजन्स वगैरे घ्यायचे असेल तर तुम्ही हा पिरियड एक चांगला आहे. पण तरीसुद्धा तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊन, कारण लाभस्थानामध्ये तर 3 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड सांगतंय की एक तज्ज्ञांचा सल्ला घेऊन तुम्ही काही कराल तर ते जास्त फायदेशीर होईल, म्हणजे सेफ होईल असं. तसं क्वीन ऑफ कप हे सेफ्टी पण दाखवतं. त्यामुळे धनस्थानाच्या बाबतीत हे बलवान आहे. हे स्थान बलवान आहे तुमचं. धाडसाचं स्थान जे तृतीय स्थान आहे ते बलवान आहे. एक किंग ऑफ पेंटिकलचं कार्ड हे पराक्रम स्थानात आहे आणि त्याच्यासमोरच इथे 2 ऑफ पेंटिकलचं कार्ड हे भाग्यस्थानात आहे. तर भाग्याच्या दृष्टीने सुद्धा एक चांगली संधी आहे. 2 ऑप्शन्स कदाचित तुम्हाला एक परमेश्वराच्या कृपेने तुमच्या मटेरियल लाईफबद्दल काहीतरी 2 ऑप्शन्स तुम्हाला मिळण्याचे चान्सेस आहेत. दोघांमध्ये काहीतरी तुम्हाला चॉईस करावी लागेल असं दिसतंय. किंग ऑफ पेंटॅकल्स हा एस्टॅब्लिश आहे, त्यामुळे एक प्रॅक्टिकल आहे, जीवनाकडे बघण्याचा प्रॅक्टिकल अप्रोच आहे. त्यामुळे एक पुढच्या काही दिवसामध्ये तुम्हाला असं जाणवेल की तुम्ही सगळे डिसिजन्स हे प्रॅक्टिकली घेताय. एक स्टॅबिलिटी आहे तुमच्या मनामध्ये, एक प्रवाहाबरोबर जाण्याची तुमची एक सवय आहे. आणि ॲबंडन्स दाखवतात. किंग ऑफ पेंटिकल हे ॲबंडन्स दाखवतं. त्यामुळे तुम्ही जे काय कराल ना ते सगळं फ्रुटफुल असेल, त्यामध्ये तुम्हाला डेफिनेटली यश मिळेल.
कर्मस्थानात तुमच्या द डेथचं कार्ड आहे. डेथचं कार्ड हे रिअल डेथ कधीच दाखवत नाही. एक काहीतरी जुनं संपून एक नव्याची सुरुवात, आणि ती मे बी चांगल्यासाठीच असते. इनफॅक्ट प्रथम स्थानामध्ये हे जे सणचं कार्ड दाखवलं आहे, त्यामुळे एक तुमचं वातावरण चांगलं असणार आहे फॅमिलीमध्ये. ही जी काही सुरुवात झालेली आहे ना, कदाचित ते कामाचं स्वरूप मे बी बदललं असेल, किंवा कुठल्या तरी नव्या पद्धतीने तुम्ही काही करत असाल. एक तुम्हाला एक चांगला मार्ग मिळाला असेल कुठल्या तरी काही तुमच्या करिअरमध्ये किंवा काही प्रोजेक्टमध्ये. षष्ठ स्थानामध्ये क्वीन ऑफ पेंटेकल्स आहे. नोकरी धंद्याचं जे स्थान आहे ना, जिथे नोकरी बघितली जाते, तिथे क्वीन ऑफ पेंटेकल्सचं कार्ड आहे. क्वीन ऑफ पेंटेकल्सचं कार्ड असं दाखवते की ती जे ठरवते ते सर्व ती निर्माण करते आणि त्याचा उपभोग घेते. त्यामुळे जे तुम्ही आता तरी स्टार्स असे आहेत, म्हणजे आय मीन सॉरी कार्ड्स असे आहेत की व्यय स्थानामध्ये 5 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे ॲक्च्युली निगेटिव्ह आहे, पण कुठेतरी एक तुम्हाला करिअर विषयक किंवा एक दैवाची साथ मिळणार आहे, जो काहीतरी एक तुम्हाला मार्ग मिळणार आहे. काही चॉईसेस, मी म्हटलं ना, काहीतरी चॉईसेस तुम्हाला ओपन होणार आहेत एक परमेश्वराच्या कृपेने, की एक एखाद्या कुठेतरी क्लिष्ट कंडिशनमधून तुम्ही बाहेर पडाल. त्यामुळे एक परमेश्वराची साथ मिळेल तुम्हाला. चतुर्थ स्थान इथे 7 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड काय सांगतं की जे तुम्ही कष्ट केलेले आहेत, जे पेरलं आहे ते आता उगवणार आहे. थोडासा पेशन्स ठेवायचं, कारण हे तुमच्या सुखसोयींचं आहे स्थान, तुमच्या मनशांतीचं आहे. त्यामुळे तुम्हाला मे बी काही गोष्टींमध्ये रिझल्ट तुम्हाला आता थोड्या दिवसांनी दिसून येतील, आणि एक तुमचं लाईफस्टाईल मे बी तुम्हाला पुढे जाऊन चांगलं करता येईल. त्यासाठी तुम्हाला आता थोडंसं पेशन्स ठेवण्याची गरज आहे इथे. मे बी काही बाबतीत असं दिसतंय की कुठला तरी एक इनडिसिजनचा पिरियड होता तुमच्या लाईफमध्ये, कुठल्या तरी एका गोष्टीमध्ये लाईफमध्ये, मे बी करिअरमध्ये असेल किंवा काही, की एक इनडिसिजनचा होता की विचारांनी तुम्ही स्वतःला एक मे बी स्वतःभोवती बाउंड्रीज क्रिएट केलेल्या होत्या. तुम्हाला ते डिसिजन घेणं शक्य नव्हतं. एक विचारांच्या बाउंड्रीज होत्या, ते की विचारांनी अविचार होतो त्याप्रमाणे एक प्रकारे. पण आता तुम्हाला तो मार्ग मिळालेला आहे. त्यामुळे कुठलेही सगळे अडथळे हे दूर झालेले आहे. हे अडथळ्यांचं हाऊस आहे, व्यवस्थान. त्यामुळे ते दूर झालेले आहे. तुम्हाला प्रॉपर मार्ग मिळालेला आहे. एक क्वीन ऑफ पेंटेकल्सचं कार्ड षष्ठ स्थानामध्ये, त्यामुळे करिअरचे मार्ग तुम्हाला मोकळे झालेले आहेत असं कुठेतरी इथे दाखवत आहे. त्यामुळे या सिच्युएशनमधून तुम्ही आता बाहेर पडलात. अगदी समोर इन कंजंक्शन हे द सनचं कार्ड दाखवत आहे की आता आनंदी आनंद आहे. आता सगळे प्रॉब्लेम्स क्लिअर झालेले आहेत आणि आता एक बेटर सिच्युएशन तुम्ही फील करताय. 5 ऑफ वॉन्ड्स सुद्धा हेच दाखवतं की एक जी निगेटिव्हिटी असते ना, एन्झायटी असते एखाद्या गोष्टीमुळे, सिच्युएशनमुळे तुम्हाला आलेली एन्झायटी, किंवा एकमत न होणार कुठल्या तरी एखाद्या गोष्टीवरती आपण बराच काळ डिस्कस करत असतो, पण आपल्याला एका पॉईंटवरती फोकस होता येत नाही, आणि ते काळ आता अष्टमत आहे. म्हणजे ती एक कंडिशन तुमची आता सॉर्ट आउट झालेली आहे असं दाखवतं. पण कुठेतरी करिअर रिलेटेड तुम्हाला 2 ऑप्शन्स खुले झालेले आहेत हे यावरून दिसतं. आणि 10 ऑफ वॉन्ड बॉटम ऑफ द डेक, 10 ऑफ वॉन्डचं कार्ड हे फुलफिलमेंटचं कार्ड आहे की आता बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही एक यशाचा मार्ग तुम्हाला मोकळा झालेला आहे. तुम्ही मूव्ह करू शकता पुढे, कॉन्फिडेंटली मूव्ह करू शकता.
इनफॅक्ट सिच्युएशन अशी आहे की एक पैशाची सिक्युरिटी, धनाची सिक्युरिटी तर निर्माण झाली आहे. त्यामुळे एक जबाबदाऱ्या ज्या आहेत तुमच्या, त्या जबाबदाऱ्यांबाबत जर तुम्हाला काही या अगोदर चिंता काळजी असेल तर आता त्या जबाबदाऱ्या तुम्ही वाहू शकता. इतकी परिस्थिती तुमची एक सेटल झालेली आहे, इतके मार्ग तुम्हाला मोकळे झालेले आहेत. एक ह्या किंवा ह्या पुढच्या दिवसात, येणाऱ्या दिवसात तुम्हाला सगळं चित्र क्लिअर झालेलं दिसेल. ही द सन एका क्लिअर विजन दाखवतो. जसं जर रात्रीच्या काळोखानंतर जेव्हा सूर्य उगवतो तेव्हा आपल्याला सगळ्या दिशा, सगळे पूर्ण एक क्लिअरिटी येते, आपल्याला सगळं स्पष्ट दिसतं. तसं आयुष्यामध्ये तुम्हाला एक आता एक तर तुमचा दृष्टिकोन पॉझिटिव्ह झालेला आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टींकडे बघण्याचा तुमचा पर्स्पेक्टिव्ह आहे ना, तो बदललेला आहे आणि ते तुम्हाला एक चांगली विजन मिळालेली आहे. त्यामुळे तुम्ही आता ह्या कंडिशनमध्ये तुमच्या जबाबदाऱ्या अगदी मोठ्या ताकदीने पेलू शकाल, असे दिवस आहेत सध्या. सो पाईल नंबर 2, तुम्हाला जर माझं रीडिंग आवडलं असेल तर प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच भेटत राहा, रीडिंग पाहत राहा. ओके, बाय. पाईल नंबर 3, वेलकम टू द रीडिंग. तुमचं कार्ड आहे एनलायटनमेंटचं आणि राशीची चिन्ह आहे तुळरास, मीन रास, वृषभ रास आणि कन्या रास. आपण तुमचा स्प्रेड मांडूया. Bottom of the deck, 3 of Swords. Okay. So, first card, Knight of Swords. Second house, the Star. Third house, 9 of Pentacles. Fourth house, Page of Pentacle. Fifth house, the Strength. Sixth house, the Hermit. Seventh house, 8 of Swords. Eighth house, the Death.
9th house, the world. 10th house, king of cups. 11th house, four of cups. 12th house, five of pentacles. जरा मी सेकंडभर मेडिटेट करते तुमच्या कार्ड्सवरती. एकतर पहिलं नाईट ऑफ स्वोर्ड फर्स्ट हाऊसमध्ये आहे तुमच्या. नाईट ऑफ स्वोर्ड्स कशी एनर्जी आहे, हा सैनिक आहे, सगळ्यात फास्ट नाईट आहे टॅरोटच्या सगळ्या कार्ड्समध्ये, सगळ्या नाईट्समध्ये हा फास्ट नाईट आहे. म्हणजे हे फास्ट ॲक्शन दाखवते. याचे कीवर्ड्स एक फास्ट ॲक्शन असं म्हणता येईल. एक एखादं सक्सेस मिळवण्यासाठी आगेकूच करणारा व्यक्ती. आणि ते कार्ड तुमच्या प्रथम स्थानामध्ये आहे. स्पोर्ट्स हे विचार दाखवतात, म्हणजे विचारसुद्धा आता कदाचित तुमचे फास्ट असावेत या पोझिशनला. म्हणजे कुठले तरी तुम्ही आता ज्या व्यवसायात आहात, करिअरमध्ये आहात किंवा जे काही करता त्यामध्ये तुमच्या गती आहे एक प्रकारची, फास्ट ॲक्शन आहे असं दाखवतं आहे. तुमच्या कॅपॅसिटीज आहेत, जे काय तुम्ही करताय ना ते पुढे नेण्याच्या कॅपॅसिटीज आहेत. फर्स्ट हाऊस असं दाखवत आहे. पण एक नाईट ऑफ स्वोर्ड्स एक मिनिट. आफ्टर ऑल ते स्वोर्ड्सचं कार्ड आहे. हे कसं माहिती आहे का, जेवढी पॉझिटिव्हिटी आहे ना तेवढी थोडीशी स्वोर्ड्स आहेत, शब्द असतात ना ते शस्त्रापेक्षा धारदार असतात. कारण सप्तमात जे दिसतंय ना, एट ऑफ स्वोर्ड्सचं कार्ड, ते कुठेतरी असं दाखवत आहे की त्या व्यक्तीला विचारांनी घेरलं आहे, स्वतःच्याच विचारांनी घेरलं आहे, किंवा एक थोडीशी एक काय म्हणतात त्याला, विक्टिम मेंटॅलिटीमध्ये ती व्यक्ती आहे. मग सप्तमेश किंवा सप्तमात जी व्यक्ती आहे, आता सप्तम स्थान हे जोडीदाराचं आहे, किंवा त्या व्यक्तीच्या सोबत जी व्यक्ती आहे त्याचं. मग कदाचित इथे हे जे नाईट ऑफ स्वोर्ड फर्स्ट हाऊसमध्ये आहे ना, तिथे असं असतं का म्हणजे की थोडंसं इम्पल्सिव्हनेस आहे बोलण्यामध्ये, वागण्यामध्ये. फास्ट ॲक्शन आहे, ॲक्शन ओरिएंटेड आहे ही व्यक्ती असं दिसतंय तुमच्यापैकी काही जण. एक तुमच्या विचारांना गती असेल, तुमच्या कामांना गती असेल, ॲक्शनला गती असेल. म्हणजे तुम्ही अगदी एखादं काम म्हणतात ना, कामाचा सपाटा लावणं, असं काहीसं एक सध्या कंडिशन असेल. पण सप्तमातलं कार्ड दाखवते की थोडंसं एक या सगळ्या व्यवहारामध्ये
समोरच्या व्यक्तीला थोडंसं एखादी म्हणजे ही विक्टिम मेंटॅलिटी जाणवून देणं किंवा शब्दांनी एखाद्याला तोडणं म्हणतात ना, हे असं होता कामा नये. कारण मग काय होतं, पंचमामध्ये पंचम स्थान हे प्रेमाचं स्थान आहे, प्रेमाच्या व्यक्तीचं. आता तिथे स्ट्रेंथचं कार्ड आहे, म्हणजे तिथे तुम्ही डिप्लोमसी वापरा. म्हणजे ज्या व्यक्तीबद्दल कुठल्याही व्यक्तीशी नातेसंबंधामध्ये ही थोडीशी तुम्ही डिप्लोमसी वापरली पाहिजे. नाहीतर मग काय होईल की थोडंसं मग नंतर एकदा शब्द निघून गेले की ते मग आकाशिक रेकॉर्डमध्ये राहतात. शब्द कधीच नष्ट होत नाहीत. आणि मग नंतर बोलून काही दुःख करत बसण्यापेक्षा बेटर तुम्ही आत्ताच वागताना थोडीशी डिप्लोमसी, एक जवळच्या व्यक्तीसोबत वागताना थोडीशी डिप्लोमसी, की समोरच्या व्यक्तीला एकदम विक्टिम मेंटॅलिटी जाणवू द्यायची नाही, असं एक थोडंसं प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. दुसरं, बाकी सगळे कार्ड्स बघितलेत ना तर खूप छान आहेत. म्हणजे इनफॅक्ट हे डेथचं कार्ड हे अष्टमाचंच कार्ड आहे. त्यामुळे अष्टम स्थानाचं कार्ड जसं एखाद्या आपण प्लॅनेटरी कंडिशन्स बघतो ना, एखादा ग्रह त्या स्थानाचा असेल, त्याच ठिकाणी येऊन बसला ग्रोचरीने, तसं काहीचं आहे. हे डेथ याच स्थानाचं आहे, ते तिथे आहे. त्यामुळे अष्टम स्थान हे हायलाईट झालेलं आहे, ॲक्टिवेट आहे. दुसरं, पंचम स्थान हे सूर्याचं आहे. पंचमात सिंहरास असते, हे सूर्याचं स्थान आहे. आणि हे कार्डसुद्धा पंचमाचंच आहे, स्ट्रेंथ कार्ड. त्यामुळे हे पंचम स्थानसुद्धा बलवान आहे. दुसरं म्हणजे लाभस्थान. लाभस्थान जे आहे ना, कर्माचा लाभ देणारं, तेच त्या ठिकाणचं कार्ड जे आहे ना, ते 10 स्टार आहे. आणि ते धनस्थानात बसले. म्हणजे ही दोन्ही स्थानं ॲक्टिवेट आहेत तशी बघितले तर. सेकंड हाऊस धनस्थान आणि लाभस्थान. म्हणजे कर्मापासून जो लाभ होणार आहे, कर्मस्थानामध्ये ऑथॉरिटी आहे, किंग ऑफ कप्स. कर्मस्थानातून जो लाभ होणार आहे ना, त्याने तुमची एक पोझिशन्समध्ये वाढ होतील, असं काहीच दिसतंय. अष्टम स्थान ॲक्टिवेट झालं आहे, कारण द डेथ हे कार्ड इथलंच आहे आणि इथेच आहे सध्या पोझिशनमध्ये. त्यामुळे हे स्थान ॲक्टिवेट आहे. ते मे बी कदाचित तुम्हाला अचानकपणे एखादा कुठून तरी पैसा मिळण्याचे, किंवा आता हे अष्टम स्थान काय दाखवतं की वडिलोपार्जित धन मिळणं, किंवा दत्तक पात्र धन मिळणं, किंवा अचानकपणे लॉटरी वगैरे म्हणता येईल, लॉटरी इनफॅक्ट ते सुद्धा होऊ शकतं. कारण स्ट्रेंथ हे कार्डसुद्धा तुमचं ॲक्टिवेट आहे, पंचम स्थान. त्यामुळे लॉटरी, सट्टा, जुगार याच्यातून जो पैसा मिळतो, किंवा बौद्धिक लेवलने जो पैसा मिळतो, बुद्धीच्या जोरावरती माणूस एखादा छंद जोपासून त्यापासून जो पैसा मिळतो, तो ह्या पंचम स्थानावरून बघितला जातो. आणि पंचम स्थान ॲक्टिवेट आहे, स्ट्रॉंग आहे, कारण तिथलं कार्ड तिथेच आहे. म्हणजे एखाद्या स्थानातला ग्रह तिथेच बसावा, त्याप्रमाणे स्वगृही असावं त्याप्रमाणे. त्यामुळे हे ॲक्टिवेट आहे. त्यामुळे कदाचित तुम्हाला हे अष्टम स्थान आणि पंचम स्थान ॲक्टिवेट असल्यामुळे एखाद्या वेळी अशा छंदामधून पैसा मिळण्याचे चान्सेस आहेत, जे अचानकपणे मिळू शकतात. आणि दुसरं म्हणजे वारसा हक्काने किंवा सासूरवाडीकडून जे मिळणारं धन असते, सासूरवाडीकडून काही गिफ्ट मिळाली किंवा काय मिळालं, अगदी पैसाच नाही, कुठलंही पजेशन्स वाढले, तुमची हे वाढलं, मटेरियल रिसोर्सेस वाढले तुमचे, की समजायचं हे ॲक्टिवेट आहे. तर हे चान्सेस मला दिसत आहेत इथे. इनफॅक्ट मी तर म्हणेन की कोणीतरी एखादं लॉटरीचं तिकीट काढून पाहावं, ज्या अर्थी हे पंचम स्थान आहे ॲक्टिवेट, लाभस्थानाचं कार्ड धनस्थानात आहे आणि अष्टम स्थान ॲक्टिवेट आहे. त्यामुळे अचानकपणे मिळणारा, फुकटमध्ये कष्ट न करता मिळणारा जो लाभ आहे ना, तो यामध्ये दिसतोय. असं दशम स्थान जे आहे, कर्मस्थान म्हणतात त्याला, तिथे किंग ऑफ कप्स ऑथॉरिटी आहे. म्हणजे तुम्ही तुमचं जे काम असेल, कर्तृत्व असेल, हे लाईक किंग ऑफ कप्स. मग किंग ऑफ कप्स कसं आहे, तर
फार नर्चरिंग आहे, डिप्लोमसी आहे त्याच्याकडे, प्रवाहाबरोबर जाण्याची त्याची तयारी असते आणि तो सगळ्यात निष्णात आहे. एखादा व्यवसाय म्हणा किंवा एखादा कायदेपंडित असू शकतो, कायद्याचं ज्ञान असू शकतं तुमच्यापैकी काही लोकांना, कायद्याचं ज्ञान असू शकतो, व्यवहारामध्ये बिझनेसमध्ये तो चांगला एस्टॅब्लिश आहे. त्यामुळे कर्मस्थान हे सुद्धा बलवान आहे तुमचं. दुसरं म्हणजे कर्मस्थानाचं जे कार्ड आहे ना ते तुमच्या भाग्यस्थानात आहे, म्हणजे तुमच्या भाग्याची पण जोड आहे त्याला. ही दोन्ही कनेक्टेड झाली, कंजंक्शनमध्ये आली दोन्ही कार्ड. त्यामुळे तुम्ही जे काम कराल ना त्याला भाग्याची जोड आहे. मी तर लिटरली सांगते तुम्हाला, तुम्ही एखादं लॉटरीचं तिकीट काढाच बेटर. मला असं वाटतं की खूपच छान एक कॉम्बिनेशन्स आहेत आणि एक तुमचा जो अप्रोच असणार आहे ना आता ह्या पुढच्या काही दिवसामध्ये, तो एकदम फायर्स असणार आहे. म्हणजे फास्ट थिंकिंग, फास्ट ॲक्शन, असं काहीतरी. म्हणजे एक कदाचित एक तुम्ही काहीतरी रोजचं जरी तुमचा जॉब असेल, एक स्टिरियोटाईप जरी जॉब असेल, तरी एक कुठली तरी नवीन आयडिया तुम्ही राबवाल, काहीतरी विजन असेल तुमच्या काम करण्यामध्ये एक, आणि एक फुल कॅपॅसिटी वापराल तुम्ही. एक म्हणतात ना एक चांगली स्ट्रेंथ असेल तुम्हाला की काय हे करायचंच, बस एवढा हे काम आहे, हे या एवढ्या वेळामध्ये पूर्ण करायचंच आणि ते तुम्ही करणार. हे अशा प्रकारचं आहे. कारण मला या बाकीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये फक्त हे जे काळ आहे ना हे थोडं निगेटिव्ह आहे. मे बी कदाचित तुम्ही असंही असू शकते, जरुरी नाही आहे की तुम्ही तुमच्यासोबत असलेल्या व्यक्तीबरोबर काही तुमचे शाब्दिक हे क्लॅशेस होतील वगैरे, असं असं होईलच असं नाही. पण कदाचित मे बी ह्या पुढच्या दिवसात ह्या हे जे तुमचं हा कदाचित तुमचा स्वभाव नसेल, पण पुढच्या काही दिवसात तुम्हाला असं जाणवेल की तुमचे ॲक्शन्स फास्ट आहे, तुमचं थिंकिंग फास्ट आहे, खूप एक म्हणतात ना जोशपूर्ण आहात तुम्ही. आणि त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्यामध्ये काही निगेटिव्हिटी असेल, तुमच्या काही बिलीफ सिस्टीम्स अशा असतील स्वतःला एक चाकोरीमध्ये अडकवून घेण्याच्या किंवा एक सेल्फ लिमिटिंग बिलीफ म्हणतात, तशाच काय असतील तर त्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे मात करणार आहेत. कारण ही ओव्हरऑल सगळ्या स्प्रेडमधली कार्ड्स अव्वल आहेत. त्यामुळे मी असंही म्हणू शकत नाही की, पण एक सप्तमात आहे ना हे, म्हणून मी सांगितलं सप्तम स्थान हे जोडीदारचं. मग तो व्यावसायिक असो, लाईफ पार्टनर असो, आपल्यासोबत असलेले लोक असू देत. इनफॅक्ट 11व्या स्थानामध्ये सुद्धा हे 4 ऑफ कप्सचं कार्ड आहे. ते पण एक असं सुचवतं आहे, म्हणजे त्याची पिक्चरवरून तरी असं दिसतंय की नंतर काही दुःख व्हायला नको असं, त्या दृष्टीने. म्हणून मी थोडंसं अलर्टनेस दिलं आहे. दुसरं या 6th हाऊसवरून मला काय वाटतं माहिती आहे का, द हँगमॅनचं कार्ड आहे 6th हाऊसमध्ये. 6th हाऊस रिलेटेड ज्या काही गोष्टी आहेत ना त्याच्याकडे तुम्ही एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याची गरज आहे. 6th हाऊस म्हणजे काय, ऋण, रोग आणि तुमची नोकरी, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. इनफॅक्ट आपली संगत, एखादं व्यसन असेल तर ते सुद्धा या 6th हाऊसमधून बघतात. इनफॅक्ट एक आपली नोकरीतून होणारा भाग्योदय किंवा कोर्ट कचेरींची काही कामं असतील, हे 6th हाऊस दाखवतं. तर त्या सगळ्या त्याच्याशी रिलेटेड काही तुमच्या पैकी कोणाचं काही असेल तर त्याकडे एक वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघायचं आहे. इनफॅक्ट हे रोगाचं पण घर आहे. तर एखादं चालू आजार पण असेल तर एक त्याकडे एक वेगळ्या दृष्टीने बघण्याची गरज आहे काय, किंवा एक थोडीशी ट्रीटमेंट काही वेगळ्या प्रकारे करता येईल किंवा काय, हे सुद्धा पण. म्हणजे 6th हाऊस रिलेटेड तुमचा पर्स्पेक्टिव्ह चेंज होण्याची गरज आहे. 12th हाऊसला व्ययस्थानामध्ये 5 ऑफ पेंटॅकल्स आहे. 5 ऑफ पेंटॅकल्स व्ययस्थानामध्ये. आता इथे कसं माहिती आहे का, हे डेथ कार्ड तसं निगेटिव्ह, 5 ऑफ पेंटॅकल्स पण निगेटिव्ह आहे. पण ती आता एखादे पापग्रह जेव्हा ह्या 6, 8, 12 ही मुळातच वाईट स्थान आहेत पत्रिकेतली आपल्या,
त्या ठिकाणी जर पापग्रह असतील ना तर ते चांगली फळं देतं. तसं काहीच आहे ना. आता हे डेथ आहे, हे या स्थानामध्ये आहे कार्ड. तर हे तुम्हाला मी आता तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणेच कदाचित तिथून तुम्हाला अचानकप्रमाणे एखाद्या पैशाचा योग येऊ शकतो. तसंच हे 5 ऑफ पेंटिकल्स हे व्ययस्थानात जे आहे ना, हे वाईट कार्ड आहे. म्हणजे ही स्त्री जी आहे नाही तिच्यासोबत कोणी आहे, नाही तिच्याकडे पैसा आहे, निराधार आहे, असं काहीसं आहे. पण आता त्या व्यक्तीला समोर चर्च दिसत आहे. ही वाट चर्चकडे जाते. सो आता एक दैवाची साथ आहे असा काहीसा अर्थ आहे. म्हणजे त्यामुळे ह्या कार्डला आता इथे पॉझिटिव्हनेस आहे. इनफॅक्ट तुम्ही जे काही कर्म कराल त्याला दैवाची साथ आहे. कारण द वर्ल्ड हे भाग्यात बसलं आहे कार्ड. जे 10th हाऊसचं कार्ड आहे ते भाग्यात, ते तुमच्या दोन्ही इन कंजंक्शन आले. त्यामुळे तुम्ही जे काही काम कराल त्याला भाग्याची साथ आहे. त्यामुळे तुम्हाला अचानकपणे काहीही डिफिकल्टीज आली तर तुम्हाला त्यातून मार्ग मिळणार आहे, हा याचा अर्थ आहे. म्हणजे परमेश्वर तुम्हाला कुठून ना कुठून, म्हणजे दुःखामध्ये परमेश्वर तुमच्या साथीला उभा राहणार, तुमच्या लाभात उभा राहणार, तुम्हाला त्यातून बाहेर काढणार सहजपणे. हे असू दे. थर्ड हाऊसमध्ये 9 ऑफ पेंटॅकल्सचं कार्ड हे अत्यंत सुंदर आहे. 9 ऑफ पेंटॅकल्स म्हणजे बऱ्यापैकी एक तुम्ही जे कष्ट कराल, एक मटेरियल रिसोर्सेस वाढवण्यासाठी जर तुमचे काही कष्ट असतील ना तर ते फ्रुटफुल होतील, हे असं दाखवणारे कार्ड आहे. इनफॅक्ट चतुर्थ स्थानामध्ये जे रिसोर्सेसचं आहे आपल्या सगळ्या सुखसोयींचं जे आहे तिथे सुद्धा पेज ऑफ पेंटॅकल. म्हणजे आता एक सुरुवात झालेली आहे की तुमच्या लाईफमध्ये एक छान तुम्ही छान ॲक्शन्स चांगलं आहे, तुमचं कर्मस्थान तुमचं बलवान झालेलं आहे, निगेटिव्हिटीमध्ये तुम्ही कंट्रोल केलेलं आहे. त्यामुळे पेज ऑफ पेंटेकल्स हे असं दाखवतं की ही सुरुवातीची एनर्जी सुरू झाली आहे तुमच्या या चतुर्थ स्थानामध्ये, की त्यांनी आता तुमचं सुखसोयी घरातल्या आणि एक तुमची शांतता, पीस ऑफ माइंड, इनफॅक्ट तुमचं आईचं आरोग्य वगैरे असेल तर त्यामध्ये सुद्धा सुधारणा यापुढे व्हायला सुरुवात होईल. ही इनिशियल एनर्जी म्हणजे आता सुरुवात झाली त्या गोष्टीची असं दाखवतं. आणि आपण जे बॉटम ऑफ द डेक आहे ना, हे शॅडो कार्ड्स असतात. जे आपल्याला वर दिसत नाही, हे सबकॉन्शियस आपल्या मनामध्ये जी दुःख असतात किंवा जी आपली शॅडो साईड असते ना, ही काही वेळा बॉटम ऑफ द डेकमध्ये दाखवली जाते. तिथे हे 3 ऑफ सोर्सचं कार्ड आहे. त्यामुळे कुठेतरी एक थोडीशी निगेटिव्हिटी मे बी असावी, जी की त्यावरती आता तुम्ही मात करताय आणि आता पुढे तुमचा एक प्रगतीचा मार्ग खुला झाला आहे, असं काहीसं या स्प्रेडवरून दिसतं. अजून मी थोडं मेडिटेट करून बघते, अजून काही मेसेज आहे का. लाभस्थानामध्ये जे 4 ऑफ कप्सचं कार्ड आहे ना, हा थोडासा स्टेशनरी पिरियड पण दाखवला जातो. म्हणजे एखादी गोष्ट आहे ना, त्याला स्टेटस को मिळालेला असतो, त्यामध्ये काही हलत नाही, काही प्रोग्रेस होत नाही, अशी प्रकार. म्हणजे मे बी कदाचित लाभ कुठे कोणाला काही मिळायचं असेल, राहिलं असेल, एक अडचणी येत राहतात, काही प्रोसिजरमध्ये काही गोष्टी अडकतात आणि आपल्याला तुमच्या वाट्याचं काही लाभ पैसा वगैरे काही येण्याचं बाकी असेल तर त्याला एक आता गती मिळेल, असं कुठेसं तरी दाखवत आहे.
तर तुम्हाला ॲडवाईस हाच आहे की आता तुमच्या जॉबशी रिलेटेड तुम्हाला थोडं वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याची गरज आहे. जे तुम्ही करताय ते जॉबच असंच नाही, जे तुम्ही करताय, ज्यासाठी या तुमच्या ॲक्शन्स चालू आहेत, त्याकडे वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने बघण्याची गरज आहे. दुसरं म्हणजे पेज ऑफ पेंटेकल्स हे लर्नर आहेत. सो आपल्या स्किल्स डेव्हलप करणं हे तुम्हाला गरजेचं आहे. त्यामध्ये हे थोडंसं आहे. हे जे सप्तमातलं कार्ड आहे ना, हे 8 ऑफ वूड, ह्याला कुठेतरी एक एनर्जी कशी आहे प्लॅनेटरी की ज्युपिटर इन जेमिनी, म्हणजे मिथुन राशीमध्ये जे गुरु असेल, आणि गुरु हा सगळं वृद्धी करतो सगळ्या गोष्टींमध्ये. आणि ह्या सूड कशा आहेत, ह्या खालच्या दिशेने आहेत. सो ॲक्च्युली त्या कॉम्बिनेशनचा कीवर्ड आहे ब्लफ. म्हणजे एखादी गोष्ट छोटीशीच असेल पण आपण त्याला कुठे भव्य रूप द्यायचं, राईचा पर्वत करणे, हा जो काही आहे ना, ती एनर्जी या कार्डला आहे. आणि नेमकं ते 7th हाऊसला आहे. त्यामुळे तुम्ही ते एक थोडंसं लक्षात घ्या की एक तुमचे शब्द आहेत ना, त्यांना एक थोडासा कंट्रोल असू दे. एक किंग ऑफ कप्स आहे त्याप्रमाणे हा बॅलन्स आहे. हे कार्ड बॅलन्स आहे, मनावरती कंट्रोल आहे, पूर्ण प्रोटेक्टिव्ह आहे, स्वतः प्रोटेक्टिव्ह, इतरांसाठी सुद्धा इतरांच्या मनाचा सुद्धा विचार करणार आहे. हे थोडंसं तसं व्यक्तिमत्व आहे तुमच्या कार्यामध्ये, सगळ्या ठिकाणी कर्मस्थानातच हे कार्ड आहे. तर त्यामुळे तशा प्रकारचं व्यक्तिमत्व हे तुम्ही थोडंसं बनवलं पाहिजे. बाकी तुमचा अप्रोच सर्वत्र छान आहे. म्हणजे हा जो अप्रोच आहे हा एखाद्या गोष्टीमध्ये सक्सेसफुल होण्यासाठी खूप चांगला आहे. म्हणजे हे कार्ड्स ज्या एनर्जीमध्ये आहे ना, ती एनर्जी एक सक्सेससाठी खूपच चांगली आहे. सो ओव्हरऑल मला हा असा गायडन्स दिसतो आहे या स्प्रेडमधून. तुम्हाला जर आवडलं असेल माझं रीडिंग तर प्लीज चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि अशीच चॅनलला भेट देत राहा. थँक्यू.